हॅलो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान असे प्रसादाचे लाडू. गणपती बाप्पांना केवढा प्रसाद देता येईल तेवढा कमीच असतो. रोज काही ना काहीतरी प्रसाद करावा लागतो. त्यासाठी मग आधीच असे थोडेसे लाडू करून ठेवले तर आपलं कामही सोपं जातं आणि गणपती चतुर्थीच्या वेळेला गडबडही होत नाही. चला तर बघूया गणपती चतुर्थीसाठी छान असे लाडू. त्यासाठी काय केलं आहे, घरात फुटाणे होते ते थोडेसे छान असे पाकडून घेतले. पाकडताना त्याची सर्व साले काढून घ्या आणि फुटाणे आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. मिक्सरला दळताना थोडेसे रवाळ असे दळून घ्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी साखरही दळून घेतली आहे. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत. कोरडेच मिक्स केलेल्या साहित्यामध्ये कढवलेलं तूप एक 2-4 चमचे घालायचं. जेवढं लागत असेल तेवढं आणि थोडंसं तूप घातलं तरीही चालू शकतं. त्यामध्ये 1 चमचावर वेलची पूड घालून, साखर आपल्याला पाहिजे असेल तेवढी घालून छान असे त्याचे लाडू बांधून घ्यायचे. कशी वाटली रेसिपी? तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असं गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसादाचे लाडू चला आपले तयार आहेत. महिनाभर